भारतीय लोकशाही न्यूज कार्यकारी संपादक आकाश जळकी. अंबडच्या माळीगल्ली येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी. अंबड येथील माळीगल्ली परिसरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती महोत्सवाच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा, नाट्यस्पर्धा, रक्तदान शिबिर, नृत्य सादरीकरण तसेच होम मिनिस्टर कार्यक्रम असे विविध उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण होते. या कार्यक्रमाचे आयोजक सर्व सावित्रींच्या लेकी होत्या, हे विशेष उल्लेखनीय ठरले. जय ज्योती जय क्रांती. आम्ही जो हा महिलांचा गेली 12 वर्षापासून आम्ही कार्यक्रम घेतोय, तर ह्या कार्यक्रमाचं ह्या वर्षीचं स्वरूप आणि त्यानंतर आम्ही हा कार्यक्रम कशामुळे घेतोय हे आम्ही सर्व सावित्रीबाईंच्या ज्या लेकी आहेत ते आम्ही आमच्या शब्दांमध्ये सर्वांना सांगण्याचा एक प्रयत्न करतोय. प्रयत्न म्हणजे ह्याच्यामुळे चालू आहे, आम्हाला काही असं म्हणजे एक पब्लिसिटीसाठी किंवा आम्ही करतोय म्हणून मांडायचं नाही आहे, तर समाजासमोर एक आदर्श म्हणून मांडायचं आहे. कारण की ज्या आमच्या महिला आहेत तर प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थ असल्याशिवाय माणूस एखादी गोष्ट करतो का? नाही. तर प्रत्येक आमच्या ग्रुपमधील एक जी कमिटीतल्या प्रत्येक महिला निस्वार्थ भावनेने ह्या कार्यक्रमामध्ये झटते. एखाद्या गोष्टीचा स्वार्थ असेल तर प्रत्येक बाई घराबाहेर पडेल आणि एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होईल, पण ह्या गोष्टी सगळ्या सोडून आमच्या सर्व महिला एका महिन्यापासून झटत आहे ह्या कार्यक्रमासाठी. आणि ही ह्या वर्षीचंच नाही तर प्रत्येक वर्षी आमच्या सगळ्या महिला आपल्या आयुष्यामधला वेळ काढून ह्या 3 जानेवारीच्या सावित्रीबाईंच्या जन्मोत्सवाच्या सोहळ्यामध्ये तयारीला लागतात. तर ह्या वर्षीचं आमचं असं स्वरूप प्लीजला आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी कशा होतील ह्यामुळे आम्ही वेगवेगळे महिलांचे खेळ आयोजित केले होते, जेणेकरून महिलेला वाटेल की बाई आज म्हणजे असतं ना की महिलेला थोडंसं विसावा हवा असतो किंवा स्वतःचा आनंद एखाद्या गोष्टीमध्ये शोधण्यासाठी, तर महिलांचे आम्ही असे वेगवेगळे गेम ठेवले होते. तर त्या गेमच्या माध्यमातून महिला आमच्याशी कनेक्ट व्हावी, आमच्या कार्यक्रमामध्ये यावी आणि सावित्रीबाईंचे विचार तिच्यापर्यंत जावे आणि समाजामध्ये एक नवीन क्रांती व्हावी, यासाठी ह्या कार्यक्रमाचं आम्ही असं नियोजन केलेलं होतं. सगळ्यात पहिले 6 डिसेंबरला सावता माळी मंदिरामध्ये माळी गल्ली इथे फर्स्ट मीटिंग झाली. त्यानंतर दुसरी मीटिंग 8 डिसेंबरला झाली महिलांची. त्यामध्येही सर्व महिलांनी 8 डिसेंबरच्या मीटिंगमध्ये खूप चांगला असा प्रतिसाद दिला आणि 6 डिसेंबरला सर्व आमचे जे समाज बांधव आहेत त्यांनीही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. जे आमचे समाज बांधव आहेत तेही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे पाठिंबा देतात, सहकार्य करतात. त्यामुळे आमच्या कमिटीतील ज्या मेंबर आहेत त्या यशस्वीरित्या हा कार्यक्रम पार पडू शकतात. त्यानंतर 25 डिसेंबरला लालवाडी आणि पारनेरमध्ये गेम घेण्यात आले, महिलांचे खेळ घेण्यात आले. तर त्या खेळामधून आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन प्रबोधनही केलं आणि प्रबोधनाच्या माध्यमातून वेगवेगळे गेम घेतले, जेणेकरून महिला आमच्या माळी गल्ली इथे येऊ शकेल. आणि जे आमचं 2 तारखेचं जे हे होतं, म्हणजे 1 तारखेला महिलांचे गेम असतात, 1 जानेवारी 2026मध्ये महिलांचे गेम झाले माळी गल्लीमध्ये. त्यानंतर 2 तारखेला भव्य असा व्याख्यानाचा कार्यक्रम झालेला आणि त्यासोबतच जे बक्षीस वेगवेगळे गेम घेतले होते महिलांचे, तर बक्षीस वितरण आणि नाट्य सादरीकरण स्पर्धा. तर नाट्य सादरीकरण स्पर्धा यासाठी ठेवली होती, आता हे जे चालू वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत, माळेगाव प्रकरण झालं, त्यानंतर आत्ता नवीन आता 5 जानेवारीला कालच आपली सावित्रीबाईंची मालिका चालू झाली. तर लोकांना सांगण्याऐवजी एखादी गोष्ट बघितली ना तर ती फास्ट कळते. तर आम्हाला नाटक ठेवण्याच्या मागचा आमचा हाच हेतू होता की नाटकाच्या माध्यमातून आमचे जे विचार आहेत ते समाजापर्यंत पोहोच करायचे होते. पवन अकॅडमीचं फर्स्ट नाटक होतं. पवन अकॅडमीचं नाटक समाजामध्ये चाललेल्या ज्या गोष्टी त्याविषयी, त्यानंतर मसुदरी अकॅडमीचं नाटक होतं चालू घडामोडीविषयी, त्यानंतर माळी गल्लीतील मुलींचं नाटक होतं ते ह्याविषयी की जे टाकाऊ परंपरा आहेत त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी आळा घातलेला आणि आजही आपल्या समाजामध्ये कशा टाकाऊ परंपरांना महिला बळी जात आहेत, तर म्हणजे त्या पाळत आहेत, तर त्या टाकाऊ परंपरा कशा मोडल्या पाहिजे ह्याविषयी नाटक होतं. त्यानंतर एकपात्री नाटक सावित्रीबाईंचं होतं. त्यानंतर वीरा टीम ह्यांचं नाटक होतं. असे आम्ही 5 नाटक आमच्या कार्यक्रमामधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आणि त्या नाटकाच्या माध्यमातून आम्ही समाजासमोर विचार मांडलेले. बक्षीस वितरण सोहळा, व्याख्यानाचा सोहळा आणि नाट्य सादरीकरण असं 2 जानेवारीचं आमचं स्वरूप होतं. त्यानंतर 3 तारखेला भव्य रॅली झाली आणि त्या भव्य रॅलीमध्ये आमच्या सर्व समाज बांधवांनी आणि आमच्या सर्व महिलांनी खूप चांगला असा प्रतिसाद दिला आणि या सर्व कार्यक्रमाचं जे आमचं जे श्रेय असतं ना ते
आमच्या सर्व सावित्रीबाईंच्या लेकींना, कारण की ह्या महिला झालं 1 महिन्यापासून झटताय आणि प्रत्येक गोष्ट अशी मनापासून करताय. त्यांचा असं कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही आहे की मला नाव मिळावं म्हणून मी काम करेन, असं काही नाही. सर्व महिला, सर्व आमचे समाज बांधव आम्हाला सहकार्य करत आहे. त्यामुळे हा कार्यक्रम 12 वर्षापासून चांगल्यारीत्या पार पाडतोय आम्ही. आणि आमच्या कार्यक्रमाचं असं स्वरूप होतं. तर आम्हाला यामुळे सगळ्यांना सांगायचं की आणखी पुढच्या वर्षी सगळ्यांनी भरभरून असं सहकार्य करा आणि असंच आमच्या सोबत राहा. जय ज्योती जय क्रांती. माझं नाव वैष्णवी बंडू राडगावकर. मी एक युवा सहकार्यकर्ती, जे माझ्या सर्व महिलांना, सावित्रीबाईंच्या लेकींना थोडंफार का असेना माझ्या शब्दांच्या माध्यमातून असो किंवा जसं मला ज्या माध्यमातून सहकार्य करण्याचा प्रयत्न म्हणजे मला जसं चान्स मिळेल तसं मी ह्या महिलांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि सर्व समाज बांधवांना आणि सर्व महिलांना एकच विनंती की सर्वांनी ह्या वर्षीसारखा पुढच्या वर्षी या महिलांना खूप चांगला असा प्रतिसाद द्या, जेणेकरून सावित्रीबाईंची सिरियलच आपल्या समाजामध्ये नाही तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण समाज प्रबोधन करू शकू आणि परत एकदा फुले दाम्पत्यांचा जो वारसा आहे विचारांचा आणि सत्यशोधक समाज स्थापन होईल. आणि जेणेकरून आपल्याला फक्त मेणबत्त्या आणि कॅन्डल घेऊन जे प्रकरण होत आहे समाजामध्ये, तर असे वाईट प्रकरण झाल्याच्या नंतर मेणबत्त्या कॅन्डल घेऊन जाण्यापेक्षा अशा वेगवेगळ्या माध्यमातून जोपर्यंत प्रकरण होत नाही त्या अगोदर समाज प्रबोधन करून समाजच आपल्याला चांगला घडवायचा आहे. आणि ह्या कार्यक्रमामागचा हाच हेतू आहे. जय ज्योती जय क्रांती. जय सावता. क्रांतीज्योती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा 1 महिन्यापासून आम्ही हा पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करत होतो आणि आमची पूर्ण टीम आणि आज काही लेडीज येऊ शकल्या नाही, तर हे पूर्ण खूप छानरित्या पार पाडलं आणि याचं श्रेय सगळ्या आमच्या महिलांना जावं ही विनंती. आपलं नाव? सुरेखा जाधव. आम्ही सगळ्या सावित्रीबाईंच्या लेकी आम्ही खूप छान कार्य करत आहोत आणि असेच पुढे जाऊ. पण फुलेंनी जसं सावित्रीबाईंचे विचार पुढे नेले, सावित्रीबाईंना पुढं फुले स्वतःसुद्धा पुढे जाऊ शकत होते, पण ते स्वतः महिला पुढे घेऊन गेले. तसेच असं आमच्या समाजात आम्हाला पण मान सन्मान मिळावा आणि महिलांचं श्रेय महिलांनाच भेटायला पाहिजे. पुरुषांनी घेऊ नये, महिलांचं श्रेय महिलांना द्या. आणि खूप सगळे काही आमच्या पाठीमागं आहेत, सगळे आम्हाला सगळं काही करतात, पण हे आम्हाला म्हणजे आमच्याकडून थोडं काही